हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका ह्या नवीन व्हिडिओमध्ये। खूप दिवस झालं लॉंग व्हिडिओ टाकलाच नाही तर आज म्हटलं टाकायलाच पाहिजे। तर मी इथं गावाकडनं आल्या माझ्याकडे हे अर्जंट 3 ब्लाउज आलेले आहेत ताईंनो। ते पण मावशी गावाकडनंच आल्यात आणि मी पण गावाकडनं आले होते। आदल्या दिवशी ते मावशी दुसऱ्या दिवशी आल्या होत्या। तर 5 वाजता गावाकडनं आल्या आणि ते गावाकडचेच आहेत। ते इथं राहत होत्या पहिलं माझ्याकडनंच ब्लाउज शिवायच्या, पण ते आता गावी गेल्यात राहायला। त्यांचं गाव अंबाजोगाई आहे आणि ते आल्या लगेच माझ्याकडे हे ब्लाऊज घेऊन। तर हे बघू शकता, ही साडी पण आत्ताच आली। ही साडी दुसऱ्यांची आहे, तर हे पण साडी अर्जंटच आलेली आहे। तर गावाकडनं आल्या हे माझ्याकडे एवढं शिवण्यासाठी आलेलं आहे। अजून तर दुसरं खूपच सारं आहे। तर मावशीला सांगितलं की मावशी नाही होणार, मी पण गावाकडनं आले, खूप थकवा आलाय, होणार नाही। ते बोलले की काही करा, मला काही सांगू नका, काही करा, मला रात्रीतून 3 ब्लाऊज दिलेच पाहिजे, उद्या सकाळी 10-11 वाजूक ना। तर मी किती नाही बोललो तरी मावशीनं आग्रह करून माझ्याकडे ब्लाऊज ठेवूनच गेल्या। तुम्ही जेवा झोपा आराम करा, पण मला एवढे काही करायचं ते करा, नंतर पण मला आधी एवढे ब्लाऊज शिवून द्या म्हणून त्याने आग्रह करून माझ्याकडे जबरदस्ती ब्लाऊज ठेवून गेल्या। तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तर सांगितलेलंच आहे, दाखवलेलंच आहे। तर अंगावरची कसरत काढून किती बी जर थकवा आलं तरी ब्लाऊज शिवलंच पाहिजे आणि त्यांचा मान आपल्याला राखलाच पाहिजे, कारण ते तेवढ्या लांबूनही सुवासानं आपल्याकडे आल्यात म्हणल्यावर त्यांना वापस पाठवायला काय आपल्याला पण काय तेवढं बरोबर दिसत नाही। म्हणून अंगावरची कसरत काढून लागले आपल्या कामाला। म्हणलं चला मावशींचे एवढे ब्लाऊज अर्जंट देऊया आपण, कारण ते खूप आपल्यासाठी खूप लांबून आल्यात म्हणून त्यांचे हे 2 ब्लाऊज इथं शिवते ताईंना। 2 ब्लाऊज झाल्यात आणि आता हे तिसरा ब्लाऊज मी चालू केलेला आहे। आणि 2 ब्लाऊज मी रात्री शिवले होते आणि हे एक ब्लाऊज राहिला होता, तो मी सकाळी 7 वाजता हा ब्लाऊज मी शिवायला घेतलाय। आणि 2 ब्लाऊज ते पण कसे शिवलेत ते मी दाखवते पुढं तुम्हाला। आणि हे तिसरा ब्लाऊज माझा चाललेला आहे। 2 ब्लाऊज रात्री 1-1:30 वाजून मी शिवून घेतले, तर ते 2 कंप्लीट झाल्यात। आता हे पण माझा तिसरा ब्लाऊज चालू आहे। तर अशा पद्धतीचं जर कस्टमरचं आपण प्रामाणिकपणानं आणि विश्वासानं जर चांगलं काम केलं तर नाही कुठून बी आपल्याकडे कस्टमर येतात। खूप साऱ्या साड्या आलेल्या आहेत शिवण्यासाठी। मला असं वाटलं होतं की मी गावाकडनं आल्याच्या नंतर थोडंफार आराम करीन म्हणून असं वाटलं होतं, पण कुठलं कशाचा आराम करताय आणि काय करताय। तर गावाकडनं आल्याच्या नंतर तर खूपच साड्या आल्यात, जे ट्रेंडिंगमध्ये जे साड्या चालल्यात ते साड्या एवढ्या आल्यात ना। तर मी दाखवते थोड्याफार, मी म्हणजे थोडक्यात दाखवते आणि जेवढ्या आहेत ते नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते। खूपच साड्या आलेल्या आहेत। तर ताईंनो अशा पद्धतीचं काम केलंच पाहिजे, कष्ट आणि मेहनत केलं तरच आपल्याला सर्व काय आहे। म्हणजे आपल्या कस्टमरचं पण खूप असं मस्त काम जर करून आपण फिनिशिंग वगैरे सगळं व्यवस्थित करून दिलं तरच कुठंही जर गेले तर आपलं नाव निघतंय। तर फायनली माझा हा ब्लाऊज पण इथं फायनली माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे संपूर्ण आणि साध्या सिंपल पिसा आहेत हे। आणि खूप छान आणि मस्त हा ब्लाऊज त्यांना बसला। ते हेच पहिल्यांदा वेअर करून गेल्या, कारण व्हिडिओ शूट करून घेतलं होतं मी आणि आता अपलोड करते। तर खूप छान आणि मस्त ब्लाऊज त्यांच्या अंगामध्ये फिटिंगला बसला आणि ते सांगत होत्या की गावाकडनं ब्लाऊज शिवले तर इकडं तिकडं पळत होते, मला कुठलेच ब्लाऊज आवडत नाही, तर तुम्ही शिवलेले मला ब्लाऊज आवडतात म्हणून ते खूप लांबून आल्यात माझ्याकडं। तर हे दोन पिसा कॉटनचे आहेत आणि ते दुसरी पीस आहे, ते दुसरा ब्लाऊज आहे ते थोडासा सिल्क आहे, ते काजा पटनाला दिलेला आहे मी इथं। आमच्या ताई आहेत ते ताईकडे दिल्या होत्या। तर हे पण आता मीच करून घेते, कारण ते येतील ना आता लगेच, मग ते मीच ह्याचे काजा बटन हुकलूक करून घेते। त्या म्हणजे ते बसल्या होत्या माझ्यापाशी, ते करत होत्या, ते घरी घेऊन गेल्या। तर हे 3 ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत। ते आता मावशी खूप खुश होऊन गेल्या, काही वेळात वेळ काढून तुमच्या अंगावरची कसरत काढून तुम्ही शिवून दिलात मला म्हणून ते एकदम खुश होऊन गेल्या, एक्स्ट्रा पैसे पण देऊन गेल्या। तर अशा प्रामाणिकपणानं जर काम केलं ना तर खूपच छान डिझाईन हे सर्व तुम्हाला बघायला भेटेल। म्हणजे तुम्हाला पण एवढं असं म्हणजे स्क्रीनशॉट जरी घेतलात ना ताईंना तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्हाला जे बी आपल्या ताई गावाकडनं वगैरे कुठून बघत असल्या ना त्यांना सजेशन भेटेल की बाबा हा चला ह्या कलरची मला साडी पाहिजे, अशा पद्धतीची साडी पाहिजे, असं दाखवून तुम्ही पण घेऊ शकताय। हे बघा, ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट कलर लिंबू कलरचा ब्लाऊज आहे आणि ही आपला जांभळा कलर आहे साडीचा, असे स्टोन आहे म्हणजे एकदम बॉर्डरला खूप छान आणि मस्त आहे। हे पण साडी बघू शकताय तुम्ही।
जे बी ट्रेंडिंगला साड्या चालल्यात ना तेवढ्या सर्व माझ्याकडे आल्यात आत्ताच्या. हे तर फक्त आता माझा हा व्हिडिओ 4-5-6 दिवसाचा आहे, मी एकत्र केलेला आहे. तर आजच्या दिवसात तर माझ्याकडे 20 ते 25 साड्या आलेल्या आहेत. हे तर मी फक्त नॉर्मल दाखवले तुम्हाला, पहिलं जे आल्या होते ते, आणि पुढं दाखवणारच आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे पुढच्या लॉंग व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर ही 2 नंबरची साडी लिंबू कलरची, याच्यामध्ये जांभळा कलर ब्लाऊज आहे. तर स्टॉन बघू शकता, ही स्टॉन पण एवढी तकलीफ देते ना, ब्लाऊज शिवते वेळेस एवढी तकलीफ होते ना, नकाने काढून काढून नख एकदम असे नख जातात आपले, म्हणजे जिव्हाळ लागतं आपल्या नखांना खूप, म्हणजे खूप त्रासदायक हे ब्लाऊज आहे ते शिवण्यासाठी. आणि स्टोन म्हणजे जिथं तिथं स्टोन असतातच आधीमध्ये. तर हे बघू शकता 3 नंबरची साडी, म्हणजे एकदम नैना टाईप साडी आहे, आणि ह्याला एकदम छोटे छोटे इथं डायमंड लावलेलं आहे. आतमध्ये मध्ये पण असे लायनिंगमध्ये डायमंड लावलेलं आहे, आणि बॉर्डरला पण डायमंड आहे. खूप छान ही पण साडी आहे, एकदम मस्त बघू शकता. हे बघा इथं त्याचं लेबल पण मी अजून काढलं नाही, कारण फक्त ब्लाऊज घेतलाय कट करून शिवायला. ह्याचा ब्लाऊज पण मी दाखवते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये, शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणा, लॉंग व्हिडिओमध्ये म्हणा, मी ब्लाऊज दाखवते ह्याच्यावरचा ब्लाऊज कसा शिवलाय ते. तर हे बघा बॉर्डरला ना छोटे छोटे स्टोन आहेत, एकदम मस्त खूप छान साडी आहे. तर सर्व साड्या खूप छानच आहेत. तुम्हाला कशा वाटले ते नक्कीच मला सांगा. तर हे बघा, हे आहे आपली 4 नंबरची साडी. तर हे पण एवढी भारी आहे ना, पिवळा कलर खूपच छान, येलो कलर आहे, मस्त एकदम भारी. आणि ह्याची बॉर्डर बघू शकता. हे तर माझ्या अंगावर तर बघू शकता तुम्ही कसली खुलून दिसते एकदम. आणि ना आपला ना मन, खरंच बायकांचं आपलं मन ना, महिलांचं हावरं आहे, एकदम हावरं साड्याच्या बाबतीत तर आहेच बाबा. तुमचं कुणाकुणाचं आहे ते नक्कीच मला सांगा बरं का. आपल्याकडे जरी ढीगभरी असला ना कपाट भरून, तरी आपल्याला हवेच, अजून पाहिजेच. जे ट्रेंडिंगमध्ये चालले ते आपल्याला पाहिजेच अजून, असं आपली अपेक्षा असते. कपाटाला कुजून चालल्या तरी चालतंय, पण पाहिजेच साड्या. तर ही आहे फायनली शेवटची साडी, आपली इंस्टाग्राम साडी बघू शकताय, ट्रेंडिंग एकदम. हे पहा, खूपच छान आणि खूपच मस्त एवढी भारी साडी आहे ना. ह्याचा फॅब्रिक तर एवढा भारी आहे ना, तर अंगावरती तर किती खुलून हा कलर दिसतोय ताईंनो, कसला भारी एकदम. अशा बघून बघूनच साड्या आपला पोट भरून घ्यायचं काम आहे माझं तरी. मी तर घेतच नसते, जे बी ट्रेंडिंगला आले, जे बी साडी येईल ना ते मी घेत नसते. पण ह्यावर्षी मी घेतले, काहीतरी निमित्त सांगितलं, काहीतरी केलं, पण घेतली एक ना एक साडी मी घेतली. खूप छान ही पण साडी आहे, आणि हे पण मस्त फॅब्रिक आहे, एकदम एक नंबर साडी आहे. हे कस्टमरचेच आहेत बरं का, तुम्हाला वाटेल माझ्या कस्टमरच्या साड्या आहेत खूपच छान आणि मस्तच. हे साड्या तुम्हाला बघून हा अशी साडी मला पण प्रयत्न आहे, अजून काही कलर आलेत, अजून दाखवायचा प्रयत्न करीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हे साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला, साड्या कशा वाटल्या, ब्लाऊज कशी वाटली, माझी धावपळ कशी वाटली ते पण नक्कीच तुम्ही समजून घ्या आणि कमेंट करा ताईंनो. तर चॅनलवर ताई जे कोणी नवीन असतील ना त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. असंच जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच एखादी जाता जाता लाईक जरूर करा. तर आता हे ठेवून देते मी. साड्यावरती खूप ट्रेंडिंग चाललंय, म्हणजे सांगताच येत नाही माझ्या. एवढं सगळं मी हँडल करीन कसं, मला 1 तारखेपर्यंत ब्लाऊज द्यायचे तर एवढं हँडल करीन कधी, आणि कधी कसं शिवीन हे मला प्रश्न पडलेला आहे. तर इथंच व्हिडिओ एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.